गड़गा ग्राम पंचायत में 11 सीट थे, 11 में से 8 चुन के आए और सरपंच पद के दावेदार परमेश्वर पाटिल सरपंच के दावेदार है। ये कोई बता रहा है भाजपा की है, कोई एमआईएम की, तो इसमें आप क्या कहना चाहते हैं? नहीं, एक पक्ष का बहुमत यहाँ नहीं है, इसलिए एक पार्टी का तो नहीं बोल सकते, लेकिन सब पार्टी के कार्यकर्ता है इसमें। इस पार्टी को हमारे आमदार साहब का, खासदार साहब का योगदान भी है। ये सब पार्टी के कार्यकर्ता मिलके ये पार्टी बनाए, पैनल बनाया। नांदेड़ में सोशल मीडिया पे ऐसी चर्चा है कि 11 में से 8 सीट एमआईएम के जीती बोल के, तो इस पर आप क्या बोलना चाहेंगे? नहीं, एमआईएम का तो ऐसा ये गलत है, जो सोशल मीडिया पे जो वायरल हो रही ये बात गलत है। उनके पक्ष के उम्मीदवार है यार। नहीं, पहले बार ऐसी नहीं, हमारे ग्राम पंचायत में अब मुस्लिम उम्मीदवार एक चुन के आए वाले हैं आपके पैनल, और ये इन्हों का एमआईएम के नहीं है। जनता के लिए जो भी हम बोले, जो भी उनको कि भाई ये काम करते वो काम करते, उनको भरोसा जब दिए हमने तो वो काम हम करके बताएंगे। ऐसा नहीं कि चुप आप बोल दिए, चुन के आ गए और घर को सो गए, ऐसा कुछ नहीं है। और जो भी काम है हम जो बोले वो बिल्कुल करके बताएंगे। डॉक्टर किशन भवानराव पाटील, माझा वैद्यकीय व्यवसाय आहे। मी जनसेवा पॅनल, आम्ही सर्वजण मिळून जे आहे ते जनसेवा पॅनल जे आहे ते गडगा येथे तयार केलं होतं। आम्ही 11 जणांचा जे आहे ते पॅनल तयार केलोत आणि 11 जणांचा पॅनल तयार करून आम्ही जनतेला मतदान मागितलोत आणि मतदान मागितल्यानंतर लोकांनी आम्हाला जे आहे ते भरघोस मतांनी 8 उमेदवार जे आहे ते तिथे निवडून दिलेले आहेत। केले तर केले, हो. ते तर टोटल आमचेच उमेदवार आले म्हणून अशी अफवा पसरवत नाही, तसं म्हणता येणार नाही। तसं ती भूमिका जी आहे ती शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी या कोणत्याही राजकीय पक्षाला जे आहे ती देता येणार नाही। कारण सर्वजण आम्ही जे आहे ते एकत्रित येऊनच इलेक्शन लढवलेलं आहोत। जनतेने जे आहे ते आम्हाला भरपूर मतांनी आणि भरघोस मतांनी निवडून दिले आणि जास्तीत जास्त जागा निवडून दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्ही एक जाहीरनामा सर्व आमच्या गावातले कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन, वेगवेगळ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन एक जाहीरनामा काढलेला होता। त्या जाहीरनामा जे आहे ते आम्ही पूर्ण करूता असं मी जे आहे ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला जे आहे ते ग्वाही देतो। माझं सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक मतदार म्हणून ह्या गडगा नगरीच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं जे आज जनसेवा पॅनलला बहुमतानं सत्तेकडे वाटचाल करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी नवयुवक तरुणांना जे आज 25 ते 30 वर्ष म्हणजे जे सतत सत्तेमध्ये होते, विकास करू शकले नाहीत आणि त्यांच्या विरोध नवयुवक पॅनलनं म्हणजे जनसेवा पॅनलनं नवीन उमेदवार देऊन एकही असा व्यसनी जे व्यसन असतं ते व्यसन न राहता स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार 11च्या 11 दिले आणि त्या 11पैकी 8 हे जनतेनं निवडून दिले। जनतेनं म्हणजे 8 उमेदवाराला कौल दिला। त्याच्यातले 3 जे उमेदवार होते आमचे पडलेले ते फार अल्प मतानं पडलेत। ते 8 मतानं काही पडले, 10 मतानं काही पडले, 15 मतानं काही पडले। 3 कोणते पार्टीचे आहे ते ऑपोजिट, आपल्या ऑपोजिट पार्टीचे आहेत। त्याचं नाव काय पार्टीचं? ते ग्रामविकास पॅनल, म्हणजे ते काँग्रेसचं पॅनल आहे। तर जनसेवा ह्या पद्धतीनं लोकांनी निवडून दिले। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।